जीवनामध्ये कितीही कठोर प्रसंग जर आला तर धैर्य जाऊ देऊ नका. दुःखाचे दिवस आले असेल, वसवेजी तर म्हणावे ए भी दिन निकल जाएंगे, ए भी दिन निकल जाएंगे. रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक होणार आहे, पण राज्याभिषेकाच्या काळामध्ये सगळ्यांना आनंद आहे. रामचंद्र प्रभू प्रसन्न पण नाही, दुःखी पण नाही. आणि दुसऱ्याच क्षणामध्ये कानावर बातमी आली की कैकईनं तुमच्यासाठी 14 वर्षाचा वनवास मागून घेतलाय. धैर्य बघा, रामचंद्र प्रभू तेव्हाही दुःखी नाही. प्रसंग बघा, कौशल्या मातेला हे सगळं माहिती नाहीये. रामचंद्र प्रभू कौशल्या मातेच्या भुवनामध्ये गेलेत. मैया, मैं एक बहुत आनंद की बात तुम्हें बताना चाहता हूँ. मैया ने कहा, राम जी, लल्ला, अरे तू राजा होने वाला है, इससे बड़ी बात क्या होगी? नहीं मैया, उससे भी बड़ी बात मैं बताने वाला हूँ तुम्हें. क्या? मैया, मेरे पिताजी ने मेरी पदोन्नति कर दी, अर्थात मला मोठ्या पदावर बसवलं. अरे लल्ला, अयोध्या का राजा से और बड़ा पद कोई है? हाँ मैया, मेरे पिताजी ने मुझे अयोध्या का राजा नहीं, अब मुझे जंगल का राजा बना दिया. रामचंद्र प्रभू धैर्याने सांगतात, आतापर्यंत फक्त मी अयोध्येचा राजा होतो, पण 14 वर्षामध्ये मी सगळ्या जंगलाचा राजा होणार आहे. हे धैर्य रामचंद्र प्रभूकडे आहे ना. आपल्या जीवनामध्ये येणारे जे दुःख आहे त्या दुःखांना सामोरं जाण्यासाठी धैर्य ठेवा.